टॅक्सी चालकांना होणाऱ्या मराठी सक्तीवरून सदावर्ते आणि मनसेमध्ये जुंपल्याचं दिसतंय। एका बापाची औलाद असाल तर 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखव असा धमकीवजा इशारा अविनाश जाधव यांनी सदावर्तेंना दिलाय। तर मनसेच्या धमकीला कोण घाबरतंय, मीरा भाईंदरला केव्हाही जाणार असं म्हणत सदावर्तेंनी हे आव्हानही स्वीकारलंय। बघूयात। रिक्षा टॅक्सी चालकांना 1 तारखेपासून होणाऱ्या मराठी सक्तीवरून सदावर्ते आणि मनसेमध्ये जुंपलीये। एका बापाची औलाद असेल तर 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखव अशी धमकी अविनाश जाधवांनी मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांना दिली। तर मनसेच्या धमकीला कोण घाबरतं, मीरा भाईंदरला केव्हाही जाणार असं म्हणत मनसेच्या अविनाश जाधवांचं आव्हान सदावर्ते यांनी स्वीकारले। तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं। ज्यांना कायद्याचं ज्ञान नसलेले त्या लोकांच्या धमकीला घाबरत नसतो आणि कोणालाही घाबरत नसतो। 4 तारखेला नाही, प्रत्येक वेळेस जाऊ, जेव्हा जेव्हा कष्टकऱ्यावर हे येईल। त्याच्या काय बापाच्या कोणाच्या घरची बाउंड्री लावलेली आहे की काय, का बापाच्या घरची हे सरहद आहे की काय? ती कालची जी घटना आहे, सदावर्ते नावाचा एक तुकार माणूस हा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी जातो, मराठी भाषेबद्दल मराठी नेत्यांबद्दल सतत वाईट बोलत असतो। कालही मीरा भाईंदरमध्ये येऊन त्याने तशाच प्रकारचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला आणि तो जो प्रयत्न आहे तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी काल हाडून पाडला। आमचं सचिन असेल, हेमंत असेल, आमची सगळीच टीम काल त्याच्या अंगावर गेली। ज्या पद्धतीने पोलिसांनी आमच्या मुलांना काल दाबण्यात आलं, गळे दाबण्यात आले, सो या सगळ्याचा विरोध करण्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला आलेलो आहे। खरं तर महाराष्ट्र शासनाने किंवा गृह खात्यानेच सदावर्तेला सूचना दिल्या पाहिजेत। ह्या गोष्टी घडतात का, तो कारण नसताना म्हणजे कुठलाही विषय असो, सदावर्ते आम्हाला मध्ये आणतो, मराठी भाषेला मध्ये आणतो, सतत भाषेच्या विरोधात काम करत असतो। ह्या अशा धमक्या आहेत ना, याची काळजी घ्यायला कायदा सक्षम आहे। 1 2 तुम्हाला सांगतो, मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मी डॉक्टरेट झालेला माणूस आहे। राज ठाकरेचं काय शिक्षण मला माहीत नाही आणि ते कोण पोरकट पोरगा आरपी कोण मला माहीत नाही, त्याचं नाव घ्यायची गरज नाही मला। जाणार, नेहमी जाणार, का नाही जाणार? बंदी आहे, जाण्यासाठी बंदी आहे का? संपावेळी मराठी रिक्षा चालकांना अडवणाऱ्यांना मनसे स्टाईलना धडा शिकवू असा इशारा अमित ठाकरे यांनी दिलाय। मी जे रिक्षा चालकांचे, मराठी रिक्षा चालकांचे जे व्हिडिओज बघतो, त्यांचं म्हणणं आहे आम्ही 8 पर्यंत रिक्षा चालवायचो, आम्ही 12 पर्यंत चालू, पण आम्ही नागरिकांना त्रास होऊन देणार नाही। ह्याच्यासाठी खरं तर हॅट्स ऑफ त्यांचे। हे जे व्हिडिओज बघतोय मी, मला खरंच आनंद होतोय की आपले मराठी लोक पण त्या प्रकारे उतरत आहेत। त्याच्यामुळे ह्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाहीये। फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही। जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार। तुम्ही संप करा, तुम्ही रिक्षा चालवू नका, तुम्ही काय वाटेल ते करा, मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये। पण तुम्ही जे रिक्षा चालवतायत, जे मराठी लोक रिक्षा चालवतायत, त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणार। राज ठाकरेच्या पोरानं काय भाषा वापरली? ती मराठीचं सौंदर्य वाढवणारी भाषा आहे का? आम्ही मारू, आम्ही मारू, आम्ही मारू। राज ठाकरेच्या पोरानं जाऊ द्या, ते बाकीचे पोरं जाऊ द्या, 4-2 पोरं ते इकडे तिकडे फिरत असतात टोल वाजवीत, पण राज ठाकरेच्या पोराने जी भाषा वापरली, आम्ही मारू, ही भाषा मराठीचं सौंदर्य वाढवणारी आहे, ही साहित्यामधलं एखादी कविता वाढवणारी आहे की ही भाषा की म्हणजे मान वाढवणारी आहे मराठीचा। त्याच्यामुळे आमचा जो उद्देश आहे, अपप्रवृत्त भाषेच्या नावाखाली गलिच्छ राजकारण करणाऱ्या शांत बसवणे। आणि मला समजत नाही की हिंसा आणि भाषा हे कसं म्हणजे जोड होणार? हिंसा आणि भाषा जोड होऊ शकत नाही।